आणि आपल्यासोबत मनसे नेते यशवंत किल्लेदार हे देखील जोडले गेलेले आहेत। यशवंत किल्लेदार सर, आपण पाहतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडतीये पुन्हा एकदा। पाचव्यांदा खरं तर ही भेट होतीये, सहाव्यांदा महत्त्वाची भेट। युती संदर्भात घोषणा चर्चा होण्याची शक्यता आहे। काय तुमच्या सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचलेली आहे भेटी संदर्भातली? हे पहा, आजची जी भेट आहे ती सहकुटुंब एक कौटुंबिक भेट आहे आणि त्याचे स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे। मला वाटतं सगळे कुटुंबातले सदस्य एकत्र असणार आहे, त्यामुळे तो एक त्यांचा कौटुंबिक स्नेह भोजनाचा कार्यक्रम आहे। सो मला वाटत नाही की राजकीय काय वक्तव्य तिथे होतील किंवा राजकीय चर्चा होतील। हॅलो, हां, यशवंत सर, आपण पाहत होतो की ही भेट खरं तर वारंवार या भेटी घडताना दिसतायत। तुम्ही म्हणताय की जरी ही कौटुंबिक भेट असली तरी देखील ज्यावेळेस मेळावा पार पडला त्यानंतर वारंवार या भेटी घडतायत आणि सगळ्याच खरं तर महाराष्ट्र राज ठाकरे साहेबांच्या मातोश्री देखील त्यांच्या सोबत आहे। हो, आणि मला असं तुम्हाला देखील माहिती आहे की राजसाहेबांच्या मातोश्रींनी उद्धवजींना देखील स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं होतं आणि उद्धवजी त्या स्नेहभोजनाला गेले होते। त्याप्रमाणे त्यांनी यांना आमंत्रण दिलं असावं आणि त्या स्नेहभोजनाला गेले असावे, त्यात काही गैर नाही। दोन बंधू एकत्र, दोन कुटुंब एकत्र, आनंदाची गोष्ट आहे। नाही यशवंतजी, गैर यात काहीच नाहीये, पण युतीच्या चर्चांवरून आज दोन ठाकरे बंधूंची भेट खरं तर महत्त्वाची मानली जाते। ही भेट कौटुंबिक तर आहेच, मात्र राजकीय चर्चा होऊ शकते अशी देखील चर्चा नाही। दोन राजकीय नेते आहेत, दोन पक्षाचे प्रमुख नेते आहेत, त्यामुळे राजकीय चर्चा नक्कीच होणार। परंतु तुम्हाला जे अपेक्षित आहे युती संदर्भातलं निर्णय होणं किंवा चर्चा होणं, हे योग्य वेळ आल्यावर दोन्ही बंधू योग्य वेळ आल्यावर ते निर्णय जाहीर करतील ना, नक्की करतील। यशवंतजी, ठाण्यामध्ये आता येत्या काही दिवसांमध्येच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचा मोर्चा देखील निघणार आहे। या मोर्चा संदर्भात देखील काही चर्चा होऊ शकते? नाही बघा, मोर्चा हा त्या स्थानिक स्थानिक पातळीवरती जे काही समस्या प्रश्न असतात त्या प्रश्नांवर निघणारे हे मोर्चे आहेत। मुंबईतही काही ठिकाणी असे मोर्चे झालेले आहेत। त्यामुळे आता जो वरळीला मेळावा झाला त्याच्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते काही महत्वाच्या स्थानिक विषयांवर एकत्र येऊन मोर्चे काढतायत किंवा प्रश्न सोडवतायत, तर तो एक त्या प्रोसेसचा भाग आहे किंवा ते दोन बंधू एकत्र आले, त्या दोन बंधू एकत्र आल्यानंतर कार्यकर्त्यांचेही मनोमिलन झालेलं आहे, त्याचा तो एक भाग आहे। परंतु त्याचा संबंध युतीशी एवढ्यात लावणं थोडंसं घाईचं होईल, कारण तो अल्टिमेटली तो जो महत्वाचा निर्णय आहे तो दोन बंधूच घेतील आणि तो योग्य वेळेला दोघं एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेऊन डिक्लेअर करतील। नक्कीच यशवंतजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन अहिर देखील जोडले गेलेले आहेत। सचिनजी, ठाकरे बंधूंची भेट पुन्हा एकदा घडतेय, वारंवार या भेटी घडतायत। ज्या प्रकारे सामान्य मुंबईकर वाट पाहतोय ज्या युतीची, त्याच युतीची वाट, तशीच युतीची वाट सगळेच कार्यकर्ते देखील पाहत आहेत। एक लक्षात आपण ठेवलं पाहिजे, ते दोन्ही एक राजकीय पक्षाचे नेते हे जरी असले तरी देखील ते दोन रक्ताचे भाव पण आहेत आणि जो कौटुंबिक त्यांचा जो एकंदरीत एवढ्या वर्षाचा हा दुरावा होता, आणि मला असं वाटतं ज्यावेळी ते वेळोवेळी भेटतात किंवा संवाद साधतात तर त्याचा डायरेक्ट अर्थ आणि आपण त्याच्याशी जुळण्याचा अर्थ राहणार नाही। आणि म्हणून हॅलो महापालिकेचा कसल्या महापालिकेची आहे बरोबर हो हो सचिन, तुम्ही प्रतिक्रिया देत होतात या भेटी संदर्भातली। आणि म्हणून मी जसं म्हटल्याप्रमाणे की लगेच आपण त्याच्याबद्दल असं भेटलेत म्हणजे त्याची राजकीय चर्चा होणार असं नाही। दोन भाऊ एवढ्या वर्षांनी ज्यावेळी भेटतात, दोन कुटुंब एकत्र भेटतात, तर सुखादुःखामध्ये एकत्र येतच असतील। आणि आजही तुम्ही बघितलं असेल की ते कुटुंबाच्या इतर सदस्यांबरोबर पण आलेले आहेत। त्या दिवशी पण ते बीकेएसला येत असताना बीकेसी मध्ये का घरगुती कार्यक्रमानंतर चला आपण चहाला आहे आपण बोलतो, तशी त्याला राजकीय दृष्टिकोनातून न बघता मला असं वाटतं हा कौटुंबिक अर्थ ह्याचा निघतो। तो कौटुंबिक नाता अजून एकदम भक्कम होतोय। या गोष्टीचा आनंद नक्कीच महाराष्ट्राला झाल्याशिवाय राहणार नाही।
सचिनजी, पण काय वाटतं कधीपर्यंत या युतीची घोषणा होऊ शकते, कधीपर्यंत निर्णय होऊ शकतोय? कारण पालिका निवडणुकांची घोषणा कधी होऊ शकते? याबद्दल आम्ही सुतोवाच केलेलाच आहे. त्यांच्याकडनं पण तो सुतोवाच नजीकच्या काळात त्यांच्या व्यासपीठावरती होईल. त्यांच्यातले काही लोक, आमच्यातले काही लोक बसतील किंवा काय करतील, हे संपूर्ण जी काही त्याच्यातलं मत असेल, दोन्ही कुटुंबातले जे दोन्ही पक्षातले जे प्रमुख आहेत तेच त्याच्यातला दुजोरा देतील. पण एक गोष्ट नक्की आहे, त्याच म्हणायला काही हरकत नाही. नक्कीच सचिनजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर ठाकरे बंधूंची सध्या मातोश्रीवर ही भेट घडून आलेली आहे. स्नेहभोजनासाठी दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत. राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचलेले आहेत.